नमस्कार. माझा प्रवासमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्यापैकी प्रत्येकाला आतून कुठेतरी त्रास देतो. आपण रोज सकाळी उठतो आणि आपल्या मनावर एक मोठं ओझं घेऊन जगतो आणि ते ओझं आहे अपेक्षा, एक्सपेक्टेशन्स आणि नियंत्रण म्हणजेच कंट्रोल. आपल्याला नेहमी वाटतं हे माझ्या मनासारखं व्हायला पाहिजे आणि जेव्हा गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत तेव्हा आपण लगेच निराश होतो, देवदोष देतो आणि स्वतःला अपयशी मानतो. मला सांगा, तुमचा ताण, तुमची अस्वस्थता कशामुळे आहे? तुम्ही मेहनत घेतली नाही म्हणून? नाही. तुम्ही 100% प्रयत्न केले, पण तुम्हाला भीती आहे ती परिणाम म्हणजेच रिझल्ट तुमच्या अपेक्षेनुसार आला नाही तर. ही भीतीच आपल्याला शांतपणे जगू देत नाही. आपल्या मराठी समाजात आपण नेहमी म्हणतो, देव जे करतो ते चांगल्यासाठीच करतो. पण खरंच आपण यावर विश्वास ठेवतो का? आज या मंदिराच्या शांत वातावरणातून मला असं मनात आलं की आयुष्याच्या या मोठ्या खेळात माझं असं काहीच नाही, सगळं देवाचंच, असं म्हणण्याची शक्ती किती मोठी असते. आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं की आयुष्यात सगळ्या गोष्टी आपल्या हातात असल्या पाहिजेत. मुलगा डॉक्टर व्हायला पाहिजे, मुलगी चांगली नोकरी करायला हवी, माझ्या घराचं बांधकाम माझ्या पद्धतीनेच व्हायला हवं. आपण सगळ्या गोष्टींना घट्ट पकडून ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण तुम्ही विचार करा, आयुष्यात काय काय गोष्टी तुमच्या हातात आहेत? तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी पाऊस कधी पडेल हे तुम्ही ठरवू शकता का? तुमच्या कामाच्या जागी कोणाची बदली होईल हे तुम्ही ठरवू शकता का? तुमच्या प्रिय व्यक्तीचं मन आता कसे वागेल हेही तुम्ही ठरवू शकत नाही. आजकाल सोशल मीडियाचा ट्रेंड आहे. अनेक पालक आपल्या मुलांसाठी अति अपेक्षा ठेवतात. माझ्या मुलाने असं व्हायला पाहिजे. पण जेव्हा मुलाला वेगळ्या क्षेत्रात आनंद मिळतो तेव्हा ते निराश होतात आणि म्हणतात माझा कंट्रोल सुटला. याच अपेक्षा तुमच्या आणि तुमच्या मुलाच्या आनंदाच्या आड येतात. तुम्ही प्रयत्नांवर नियंत्रण ठेवू शकता, पण परिणामांवर नाही. एकूणच काय, आयुष्याच्या फक्त 2 गोष्टी तुमच्या हातात आहेत, तुमचे प्रयत्न आणि तुमची प्रतिक्रिया म्हणजे रिॲक्शन. बाकी सगळं त्याच्याच हातात सोडून द्या. जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे म्हणता माझं नाही देवाचं, तेव्हा तुम्ही लगेच शांत होता. ही शांतता कुठून येते? कारण तुम्ही तुमच्या डोक्यावरील अशक्य कामांचं ओझं खाली ठेवून देता. एका शेतकऱ्या दादांची गोष्ट तुम्हाला सांगते. मेहनत करून त्यांनी पीक घेतलं, पण अचानक गारपीट झाली. ते सगळं पीक गेलं. ते बोलताना म्हणत होते, माझं मन पहिल्यांदा खूप दुःखी झालं होतं, पण नंतर मला असं वाटलं माझे प्रयत्न तर 100% मी केले होते. आता जे झालं ते निसर्गाचं आणि देवाचं. मी फक्त पुढच्या वर्षी तयारी करेन. त्यांच्या चेहऱ्यावर जी शांती होती ती मला मोठ्या उद्योगपतींच्या चेहऱ्यावरही कधी दिसली नाही. जेव्हा तुम्ही माझं नाही म्हणता तेव्हा तुम्ही स्वतःला अपयशाच्या भीतीने होणाऱ्या वेदनांपासून मुक्त करता. तुम्ही परिणाम बाजूला ठेवता आणि फक्त आजच्या कामात म्हणजे आजच्या क्षणात 100% लक्ष देता. मग आता करायचं काय? माझं नाही देवाचं हे नुसतं बोलून उपयोगाचं नाही, ते आचरणात आणायला पाहिजे. आजपासून तुम्ही करू शकता अशा 2 सोप्या गोष्टी मी सांगणार आहे. पहिली गोष्ट, जेव्हा एखादी गोष्ट तुमच्या मनासारखी होत नाही तेव्हा लगेच तक्रार, कंप्लेंट करण्याऐवजी फक्त स्वतःला एक प्रश्न विचारा, यातून मला काय शिकायचं आहे आणि या परिस्थितीत कोणती गोष्ट आहे ज्यासाठी मी आभारी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सकाळी उठल्यावर फक्त 5 मिनिटे घरातील देवासमोर शांत बसा, डोळे मिटा आणि म्हणा, देवा, आजचा दिवस मी तुला समर्पित करतो. मी प्रयत्न करेन, पण फळ तुझ्यावर सोडतो. आयुष्याच्या या प्रवासात तुम्ही फक्त एक साधन आहात, म्हणजे इन्स्ट्रुमेंट आहात. गाणं सुंदर व्हायचं की नाही हे वादक ठरवतो, म्हणजेच म्युझिशियन ठरवतो, वाद्य नाही. त्याच्यावर विश्वास ठेवा, तो तुमच्यासाठी नेहमीच सर्वोत्तम गोष्ट निवडतो. हा विचार तुम्हाला
आवडला असेल तर तुमच्या मित्राला, मैत्रिणीला, कुटुंबातील सदस्यांना यातून प्रेरणा मिळेल असं वाटत असेल तर नक्की शेअर करा आणि माझा प्रवास चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या आयुष्यातील ती एक अपेक्षा कोणती आहे जी तुम्ही आज देवावर सोपवणार आहात? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया लवकरच अशा एका छानशा नव्या विचाराने. तोपर्यंत बाय.